अर्जुन तिष्ठती म्हणून काही घाबरायचं कारण नाही. 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर कोणी टेस्ट करा 3% ब्लॉक किती चालणार 24 तास चालतं ते मग त्याला दम लागत नाही का? ते किती पळत आपण पळतो ते पळतं काय. आदरणीय पिंपळे गुरुजी उखाडे साहेब श्री ज्ञानेश्वर माऊली आणि मग तुमचं किती कौतुक करावं. मला 5 दिवस राहता आलं नाही तब्येतीमुळं, पण श्रमदानच्या बाबतीमध्ये तर बोलायचं माता भगिनी असं तर पुरुष मंडळी असं तरुण लोक तरुणाचं काय भर नाही बघ. आमच्याकडे तरुण तर आवड आहे बाबा काय सांगायला पाहिजे. इकडे एवढा सेवाभाव आहे अंतकरण भरून येतं काय बाबा उन्हातानात ही मंडळी काम करते. जेथे कष्टाने गळतो घाम तेथे नांदतो माझा राम मंदिराचे लोक आले म्हणे बाबा आता बरेच वर्षापासून 30 वर्षापासून तुम्ही रामरथाला येत नाही. मला तिकडे जातो आम्ही जालना भागामध्ये. रामरथाची परंपरा आहे अहिल्याबाई होळकरपासून. अहिल्याराम होळकर अहिल्याराम व्यान मंदिर आहे, रस्ते तालीम संघ आहे, ते लोक तिथं करतात. मला बाबा आता पण शक्य नाही, आता पण मी तिकडं जाणार आहे जालना भाग. म्हणजे रामाची भूमी सोडून मला आमच्या जनार्दन स्वामीने सांगितलं की ज्याचे कष्ट निघाल तू घाम तेथे नांद तुम्हाला आम्ही तुमच्यात राम जन्म दिवशी पहिलं दर्शन झालं मीडियाच्या माध्यमातून. पडदा कळतात 12 वाजता. एक गुरुबंधू आहे आपलं तिथून फोन केला बाबा फोन कोणाच तरी फोनवर पहा लाईव्ह चालू आहे आरतीला याला त्याला आता झोपत नाही ती म्हणलं आता मला उभं राहता येत नाही जास्त वेळ बसता येत नाही. म्हणून देव सर्वांना तुमच्या श्रमदान करणारी मंडळी आहे, प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, साऊंड सर्व्हिसवाली मंडळी आहे, सेवाधारी मंडळी आहे. शिवाय आणखी नाशिकून आले आमच्या सर्वेश्वर महादेव मंदिराची विश्वस्त मंडळ आहे आणि आमच्या महिला मंडळ आहे. सगळ्या जनार्दन स्वामी महिला मंडळ आहे. मरिकामबाई असो, पुशारी साहेब असो, पुशारी मंडळ असो आणि तेजेश भाऊ असो, त्यांची सौ असो, सर्व महिला मंडळांना ते आईसारखं प्रेम करतात. कोणत्याही कार्यामध्ये तन मन धनानं समर्पित होतात आणि म्हणून ते पण तुमचा कार्यक्रमाने कौतुक पाहायला आलेले. पण आमची उजाताई 4-5 दिवसापासून आली म्हणे घरी गेल्यावर पोराला ओळख आली पाहिजे कारण हा दक्षिण भारत आहे, साऊथ इंडियन होऊन जाते. 8-15 दिवस जाऊन जाता धान्य फिरणं घरी गेल्यानंतर आपलंच गिऱ्हाईक इतकी उष्णता इकडं. सर्वांना दंडवत प्रणाम करणं नमस्कार करणं. भगवान गोपेश्वराच्या महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाचं महत्त्व प्रत्येक कुंडाचं 5 दिवस विधीच्या रूपानं श्री महेशगीर बाबांना सांगितलं असेल. पंचकुंडाचं महत्त्व गोपेश्वर महादेव मंदिराचं सांगायचं आहे थोडं. आता जेवण खावण झालेलं आहे तुमचं सर्वांचं महादेवगीर बाबा सोडून. आता इथून गेल्यानंतर गाईशी पण पुरणाची पोळ्या आणावं लागतील. पुरणाची पोळी आज काय खाणार सांगा आम्हाला नाही माहिती. आणि पलारी गेलं नाही आता चांगलं शिरा प्रवचनात इतक्या वेळी शिरा खाल्ला असेल आता प्रवचनात डोक्यानं शिरा म्हणजे श्री अनंतकोटी ब्रह्मांड चक्र चालक भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग समजावून सांगताना भगवान सांगतायत यज्ञाचं वर्णन करतायत. ते श्लोक आपण एक सेवेसाठी घेऊ आणि आपली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावनचरणी गोपेश्वर भगवंताच्या पवित्र पावनचरणी समर्पित करू. अध्याय 3रा आहे कर्मयोग आहे आणि 13वा श्लोक आहे. आमच्या अन्नफलार शुद्धी मंत्र सद्गुरू जनार्दन स्वामींनी घेतलेला अर्धा श्लोक आहे. यज्ञशिष्टाशिना संत मुच्यन्ते सर्व किल्मिषै
भुजन्ते तेन ग पापा हे पंचात्मक कारणा यज्ञशिष्टाशना संतो मुच्यन्ते सर्वकिल्बिषे भुजन्ते तेन ग पापा हे पंचात्मक कारणा। श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने लिहित आहे। मराठीमध्ये भाष्य करताना सांगताय, देखा विहित क्रियाविधी निर्योतुका बुद्धी जो असिताची समृद्धी विनियोग करी गुरुगोत्र अग्निपूजी अवसरे भजे द्विजे निमित्यादी यजे पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुताशन स्वभावता उरे जे जय जे सुख आपले घरी कुटुंबियाशी भोजन करी ते भोग्यच ते निवारी कल्मषाते। बोल हरी बोल हरी 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 बोल केशव गोविंद बोल हरी बोल हरी 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 बोल केशव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरि 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 बोल केशव गोविंद बोल हरि बोल हरि 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 बोल केशव गोविंद। भगवान श्री जनार्दन आपल्या अप्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत द्यावं, हे पोटात जाणं गरजेचं आहे। ठीक आहे, तुम्हाला संस्कृती येत नसेल, त्या संस्कृतीचं भाष्य श्री ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आहे। हा प्रासादिक ग्रंथ आहे। आरती केल्यानंतर आपण प्रसाद वाटतो ना, तसा हा प्रासादिक ग्रंथ आहे। ग्रंथाच्या अध्ययनात तुम्हाला निश्चित आणि निश्चित प्रसाद मिळतो। सुशिक्षित, अतिशय शिकलेले एक कुटुंब आलं आमच्याकडं आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका ताजी वकील साहेबांनी पसायदान असं चांगलं कोरलेलं एक शिल्प आपल्याला त्यांनी दिलं। चांगली गोष्ट आहे। बाबांचं ज्ञानेश्वरी म्हणजे माझ्या काळजात पेट आहे, दररोज वाचल्याशिवाय मला झोपच येत नाही। त्यांनी ते पसायदान दिलं। खूप शिकलेले, इंग्लिश मीडियम शिकले। म्हणजे बाबा हे काय, शान नकोळी मराठा। म्हणलं हे पसायदान आहे ज्ञानेश्वर माऊलीने। आता तुम्हाला जर बातम्या पाहत असेल तर विश्व प्रार्थना ठरली पसायदान। कमाल झाली, तुम्हाला पसायदान माहीत नाही, ज्ञानेश्वरी माहीत नाही, कसं काय महाराष्ट्राचं कसं काय तुम्ही भूषण। अरे बाबा, ही शिवबाची भूमी आहे, ज्ञानोबाची भूमी आहे, ज्ञानोबाची भूमी आहे, तुकोबाची भूमी आहे, विठोबाची भूमी आहे। आणि त्या भूमीमध्ये तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलीचं मग तर बोलत नाही म्हणा, पण मनातले म्हणून कमाल झाली। म्हणून लताई ही विश्व प्रार्थना आहे, किमान हे पाठ करा। नाही ज्ञानेश्वरी समजली तरी चालेल, निदान तुम्हाला नसंद मत निदान लेकराला तरी सांग। ऐकलं बिचारीनं बरं झालं म्हणून देवाची कृपा। त्या मुलीला छोटी मुली होती 7वी 8वी, त्या मुलीने ते पाठ केलं। आणि आता झाल्या ना परीक्षा, 12वीची परीक्षा झाल्या, लहान मुलांच्या परीक्षा झाल्या। इकडे यायच्या अगोदर ते पेढे घेऊन आले। बाबा थांबा, हे पेढे घ्या। म्हटलं का बरं? मला 92% मार्क पडले, पण दररोज ज्ञान, दररोज पसायदान प्रभाव आहे। तुम्हाला थोडंसं चॉकलेट दाखवल्याशिवाय तुम्ही तोंडाला पाणी येणार नाही। अरे शुल्लक पाठ केलं बघ, तिला माहीत नाही जे खळांची व्यंकटी सांडू खळ कशाला म्हणतात, काय काय नुसतं पाठ केलं तरी ज्ञान होय गा मुडा अति मूर्ख त्या ज्ञान होय मुडा
ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आहे माझ्या बंधू भगिनींना, विशेषतः तरुणांना अवश्य जा, थोडा वेळ द्या. निदान ती वाणी मुखातून गेली ना तरी प्रसाद मिळेल. म्हणजे भांडारगतला यायला लिहितं वाचता येत नव्हतं, थोडं थोडं कप असं. ती म्हणे बाबा मला ज्ञानेश्वरी घेऊन द्या. आता नवीन होतं मी, चांगल्या मोठ्या अक्षर ज्ञानेश्वरी घेऊन दिले. दररोज राम मंदिरात जायचं, नीट लक्ष देऊन आहे. विनोद तुम्ही पुष्कळ ऐकले असेल. ती दररोज ती जायची, ती ज्ञानेश्वरी बोट फिरायची फक्त. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञतोषावे ओम नमोजी अद्यावेत प्रतिपाद, फक्त बोट फिरायचं. असं 2-4 महिने राहिले आणि चांगले प्रकारचे ज्ञानेश्वरी वाचता यायला लागले. ज्ञान होईल का मोडा आहे अनुभव. माधवगिरी बाबा सांगतील, एक तर स्वतःचा अनुभव सांगेल, एक तर माझ्या गुरुदेवाचे अमृत वचन सांगेल, या अनुभव सांगेल, आणि शास्त्रातलं सांगेल, गीता भागवतला सांगेल, दुसरं काही नाही. विनोद वगैरे तुमच्यासाठी जरा